राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा काल विमान अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला. आज त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात आले. खरं तर संपूर्ण महाराष्ट्र यामध्ये हळहळून गेलेला आहे. कार्यकर्त्यांसह संपूर्ण राजकीय नेते मंडळींनी सुद्धा मोठा शोक व्यक्त केलेला आहे. संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडालेला आहे. अशातच आज अजितदादांच्या आठवणींना अनेक नेते मंडळींनी उजाळा दिलेला आहे. जालन्यात सुद्धा शोकसभेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. सध्या मी भाजप आमदार नारायण कुचे यांच्या संपर्क कार्यालयावर आहे. अजितदादा पवार ज्यावेळी जालन्याच्या दौऱ्यावर आले होते, पहिल्यांदाच ते आमदार नारायण कुचे यांच्या संपर्क कार्यालयावर भेट देण्यासाठी आले होते आणि हीच ती ठिकाण आहे. याच ठिकाणी अजितदादा या ठिकाणी बसलेले होते. हीच ती खुर्ची आपण पाहू शकतो, की आमदार नारायण कुचे हे ज्या खुर्चीवरती बसलेले आहेत, त्याच खुर्चीवर अजितदादा काही महिन्यांपूर्वी बसलेले होते आणि त्यांनी दिलखुलास गप्पा देखील मारलेल्या होत्या. आता केवळ अजितदादांच्या आठवणी ज्या आहेत त्या शिल्लक राहिलेल्या आहेत. आपल्यासोबत भाजपचे आमदार नारायण कुचे आहेत. त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया की नेमक्या काय आठवणी आता शिल्लक आहेत. खरं तर पहिल्यांदा अजितदादा ज्यावेळेस इथे आले होते, तुमच्या दिलखुलास गप्पाही झाल्या होत्या. हीच ती खुर्ची होती ज्या खुर्चीवर तुम्ही बसलेला आहात. काय तुमच्यात शेवटचं संभाषण झालेलं होतं आणि काय गप्पा झाल्या होत्या? अजितदादा पवार साहेब जालन्यामध्ये आले. दुर्दैवाने त्यांचं निधन झालं ही आठवण मी गेल्यानंतर पहिल्यांदा इकडं आलो. काल मी बारामतीलाही होतो, त्यांच्या दर्शनासाठी गेलो होतो. आज मला जेव्हा इकडं आलोय तेव्हा मला दादाच्या खूप आठवणी आल्या. की दादा आले, 6:30लाच आम्ही कलेक्टर ऑफिसला भेट दिली, कलेक्टर ऑफिस पाहिलं आणि इकडं आले, ओवाळलं माझे मिसेसना, त्यांच्या आमच्या परिवाराने. आणि आज इकडं बसल्यावर मला त्यांची खूप आठवणी आल्या. कारण की मंगळवारी मी त्यांना भेटलो होतो CM ऑफिसला मुंबईला. आणि त्यांच्या आठवणी एकच गोष्ट अशी आहे की ती सांगावं तशी शिस्तप्रिय. मला कधी नारायणराव म्हणायचे, कधी तुझे तू जरा हुशार आहे, तुला खूप व्यवस्थित तू काम कर, थोडं चिडचिडपणा कमी कर. म्हणजे माझा स्वभाव होता. इथं आले, माझं वॉररूम पाहिलं, माझं ऑफिस पाहिलं, मला ते आनंदी झाले. म्हणजे एवढा चांगला माणूस गेल्यावर या राज्याला व्हिजन देणारा माणूस तेव्हा जातो. त्यांच्या आठवणी आहे, मी असेन नसेन माझ्या कार्यातून दिसतील. दादा नाही आहे आता, त्यांच्या कार्यातून मला माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दादाला पाहायचं. ही स्त्री श्रद्धांजली आहे आणि ती आठवणी तुम्ही बोलण्यासारखं खूप काही आहे. इडं आलं, माझी मिसेसलाही रडू आलं घरी, की तिनाही ओवाळलं होतं, भेटी झाल्या होत्या. माझी मिसेसही म्हणली, जेव्हा काल बातमी माहीत झाली टी व्हीवर पाहिली तर त्याही रडत होत्या. म्हणजे घरातला प्रत्येक माणूस हळहळ करीत होता आणि परिवारातला माणूस जातो त्याप्रमाणे हा माणूस होता. चांगला व्यक्तिमत्व होतं. पक्ष वेगळे जरी असले पण एक दिलदार नेता आणि कधी आतस न ठेवणारा, सगळ्याला घेऊन काम करणारा नेता म्हणून आमची ओळख आहे. म्हणून मी त्यांना खूप मानतो आणि त्यांच्या विचारांना माझा बदनापूर अंबड विधानसभा कसा पुढे जाईल हेच आमची खरी श्रद्धांजली होईल. पण ज्या लोकांचा राजकारणाशी संबंध नव्हता, ते सुद्धा आता म्हणायला लागलेत, की अजितदादा आज अचानक गेले, जायला नव्हते पाहिजे. खरं तर विकासाचं व्हिजन डोळ्यासमोर त्यांच्या होतं. खूप असं खूप विजन होतं. मी पुण्याच्या दौऱ्यावर गेलो. तिथलं कलेक्टर ऑफिस, तिथल्या अधिकाऱ्याची शिस्त, मी अनुसूचित जाती विधिमंडळ कमिटीचा आहे. मी पुण्याचा दौरा पाहिला आणि मी पाहण्यासाठी गेलो होतो. काही नगर परिषदही फिरलो, मी आळंदीला फिरलो. ते पालकमंत्री असल्यामुळे त्यांचा पुण्यात दबदबा आहे म्हणून मी बघितलं. तिथलं ऑफिस, तिथली शिस्त, ते खूप माणसाला एक विजन असलेलं. पुऱ्या महाराष्ट्रातल्या जनतेला हळहळ लागली. ते काही राष्ट्रवादी म्हणून नाही लागली, हळहळ लागली. हीच भल्या पहाटे उठून काम करणारा नेता म्हणून खरं तर दादांची ओळख होती. प्रशासनावर पकड त्यांची होती. हा अनुभव तुम्हाला केव्हा आला त्यांचा? तुम्ही किती 100% मी त्यांचा वेळ घेतला आणि मला 6:30ची वेळ दिली. मला फोन आला 6:20ला की दादा वाट पाहतात, तुम्ही 6:30ला वेळेवर येणे. आणि इडही 6:30लाच कलेक्टर ऑफिस पाहायला गेले. ते रात्री 3ला आले. बारवाले गेस्ट हाऊसचे तिथं झोपले आणि मी गेलो. मला माहित होतं त्यांचा स्वभाव म्हणून मी 6:15लाच जाऊन बसलो. मला म्हणे बैस गाडीत, तुम्ही कलेक्टर ऑफिस पाहायचं.
मी राडीत त्यांचे चर्चा केलं, साहेब एवढंच काही नाही. कलेक्टर ऑफिस मी जसं माझ्या घराचे पाणी धरतो तसं माझं ऑफिस आहे. सरकारी जरी असलं ती आपली मालमत्ता आहे, तिला जपलं पाहिजे आणि ती घरासारखी वाटली पाहिजे. एवढ्या आठवणी त्यांच्या, हे त्यांचं वाक्य हो. सरकारी ऑफिसही माझं घर आहे हे म्हणणारा नेता आहे, याला जपलं पाहिजे. पण काय आलंय, एक वर चढता चढता पायरी आहे, पायरीचं हे अर्धी फरशी तुटली होती. हे ते स्वतः पाहिलं, स्वतः वाचून. तेव्हा कलेक्टर पांचाळ साहेब होते. या अशा आठवणी आमच्या, खूप आठवणी सांगण्यासारख्या. दादाचं सभागृहातलं भाषण असेल, सभागृहात आम्ही थोडा जायला लागलो, बोलायचे, दादा भेटले की बोलायचे. म्हणजे आता मी 14 पासून त्यांच्या सोबत आहे ना, तिसरी टर्म आहे माझी. म्हणून ते खूप सिनियर होते, खूप हुशार माणूस होता, एक विजन असलेला नेता होता. म्हणून ते गेल्यामुळं खूप मोठी नुकसान झाली, महाराष्ट्राची झाली, जनतेची झाली. त्याच्यानंतर हे खूप सांगण्यासारखं. आणि मला एक दुःख अजून आहे की आमचे यशस्वी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, दादाची खूप दोस्ती चांगली होती. हे मला दुःख आहे की, आणि देवेंद्रजीलाही खूप दुःख झालंय आमच्या पण मुख्यमंत्री. त्यांनी सुद्धा असं म्हटलं की माझा दिलदार मित्र गेलाय, स्वतः मुख्यमंत्री. 100% दिलदार मित्र होते. मी लई परवाच्याच दिवशीचा विषय हा, मंगळवारीच मी दादाजवळ ते बसले, मी त्यांना बोललोय, दादा थांब जरा, महाराष्ट्राचं बघावं लागतं रे. म्हणजे एवढा आमच्या मुख्यमंत्र्यांची खूप वेदना होतात, हे त्यांच्या बॉडी लँग्वेजवर. काल मी बारामतीला त्यांच्यासोबत होतो, तेव्हाही मी बघितलं त्यांच्या चेहऱ्यावरून. म्हणजे आमच्या मुख्यमंत्र्याला सुद्धा एक मित्र गेल्याचं दुःख का असतं, हे देवेंद्रजीच्या चेहऱ्यावरून मला दिसलं. खरं तर मोठी पोकळी निर्माण झालेली आहे त्यांच्या जाण्यानं. 100% असा नेता होईल का पुन्हा, काय वाटतं तुम्हाला? असं व्हायला खूप दिवस लागतात. होईल 40-45 वर्ष. आणि काही कार्यकर्ते घडविले, आमदार केले, खासदार केले, नगरसेवक केले, जिल्हा परिषद केले, महापौर केले, हे सगळे. मला किती दुःख आलं याच्यापेक्षा आमचे मुख्यमंत्री यांच्या चेहऱ्यावरून किती वेदना दिसत होते, हे आम्हाला काल सोबत असताना मी बघितलं बारामतीला. खरं तर पक्षातला असो किंवा विरोधी पक्षातला असो, सगळ्याच कार्यकर्त्यांना काल अश्रू अनावर झालेले आहे. संपूर्ण महाराष्ट्र हळहळला होता. 100% मलाही सुद्धा काल रडू आलंय. हे ते गेल्याचं दुःख एवढं अचानक झटका बसला न पाहणार, त्याच्यामुळं ते खूप दुःखात वेदना आहे. घरातलाही माणूस प्रत्येक आमचा रडत होता. चांगलं जसं मुंडे साहेबाच्या वेळेस आम्हाला रडू आलं, त्याप्रमाणे अजितदादा गेल्यावर आम्हाला रडू आलं. मी तर मुंडे साहेब गेले तेव्हा मी नगरसेवक होतोय, तेव्हा आम्ही बातमी अपघाताची ऐकली, तेव्हा मला तर अप्पलमट डसू रडू येत होतं टीव्हीवर पाहता. मग ह्या वेदना आहे. नेता चांगला असेल 100% आठवण येतो. तुमची आणि दादांची शेवटची भेट किंवा शेवटचं बोलणं कधी झालं? मंगळवारीच झाली ना भेट, मुख्यमंत्री साहेबाच्या दालनात मुंबईलाच झाली भेट. आमचा नमस्कार झाला, मला काय नारायणराव अशी थाप मारली. नाही सर, आता आठवणीच केवळ शिल्लक राहिल्या. बस आठवणी राहिल्या. मी म्हणलो तुम्हाला, मी असे ना नसे ना माझ्या कार्यातून दिसेल, त्यांच्या कार्यातून आम्हाला अजितदादा दिसते असं मला वाटतं. तर नक्कीच आपण पाहतोय की हे होते भाजपचे आमदार नारायण कुचे. मंगळवारीच माझी आणि अजितदादांची भेट जी आहे ती मंत्रालयामध्ये झालेली होती. त्यावेळेस मुख्यमंत्री सुद्धा सोबत होते आणि आमच्यात गप्पा देखील झाल्याचं आता आमदार नारायण कुचे यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे आता आपण पाहतोय की संपूर्ण राज्यभरासह देशभरात मोठी शोककळा जी आहे ती पसरलेली आहे आणि अजितदादांच्या केवळ आठवणीच आता फक्त शिल्लक राहिलेल्या आहेत. रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, जालना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.